हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे, आपली एकजूट दाखवली पाहिजे। हिंदू एकत्र आल्यावरच काय करू शकतात हे आपण दाखवून दिलं आहे। त्यामुळेच धर्म म्हणून आपण एकत्र आलंच पाहिजे। आम्ही सरकारमध्ये बसलो आहोत, हे सरकार हिंदूंचंच आहे असं सांगतानाच हे हिंदू राष्ट्र आहे, इथे भगवा झेंडाच फडकणार असं भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले। तसेच अजितदादांना कुठे तक्रार करायची ती करू द्या, मी माझ्या हिंदुत्वाशी अजिबात तडजोड करणार नाही असंही नितेश राणे यांनी ठणकावून सांगितलं। सांगलीच्या 32 शिराळा येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाला संबोधित करताना नितेश राणे यांनी हे विधान केलं। हिंदू समाजाला आव्हान दिले जात आहे, कमी लेखले जात आहे, हिंदू देवतांबद्दल काहीही बोलले जात आहे। सर्व धर्म समभाव केवळ हिंदूंनाच सांगितलं जात आहे। हिंदू समाजानेच सगळ्यांचा ठेका घेतला आहे का? हिंदू राष्ट्रात सर्व धर्म समभाव आम्हीच जपायचे का? विसर्जनावेळी दगडफेक करतात, इथून पुढे मोहरम आणि ईदच्या मिरवणुकी शांतपणे काढू शकणार नाही असं नितेश राणे यांनी स्पष्ट केलं। निघालेल्या मिरवणुकीवर हनुमान जयंती असो, गणेश चतुर्थीची मिरवणुका असो, त्याच्यावर हे लोकांनी दगड मारायची, हे आता पुढे चालणार नाही। तुम्ही अगर ही दगड मारण्याची बंद केली नाही तर पुढच्या वेळी तुमच्या ईदच्या मिरवणुकीवर आलेले दगड ह्याचा पण हिशोब तुम्ही घ्यायची तयारी ठेवा, कारण का आम्ही पण आता गप्प बसणार नाही। तुमच्यासाठी जसे मोहम्मद पैगंबर आहेत तसेच आमच्यासाठी गणपती बाप्पा आहेत, तसेच आमच्यासाठी स्वामी समर्थ आहेत, तसेच आमच्यासाठी हनुमान आहेत, देवता आहेत। म्हणून आमच्या देवी देवतांना काही वाकड्या नजरेने बघाल तर उद्या तुमच्या पण ईद आणि मोहरमच्या मिरवणुकांवर तुम्ही शांत पद्धतीने काढू शकणार नाही, एवढं मी त्यांना सांगून ठेवतो। शेवटी त्यांना अजितदादांना कुठे तक्रार करायची तरी करू शकतात, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे। हिंदुत्वावर आमच्याकडून कुठलीही तडजोड होणार नाही, त्या बाबतीमध्ये आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे। वरिष्ठांशी बोलले ते चूक काय आम्हाला सांगितलं तर आम्ही त्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत, पण हिंदुत्वावर तडजोड नाही। मला अपेक्षा होती की जे आमची दिल्लीला तक्रार करतायत त्यांनी आमच्या ह्या गणेश चतुर्थीच्या निघालेल्या मिरवणुकीवर ज्यांनी दगडी मारली त्याच्याबद्दल पण एकदा तरी निषेध केला पाहिजे होता, एकदा तरी त्याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे होता। ते ज्या दिवशी आक्षेप घेतील ना तेव्हा त्यांना तक्रार पण करायला लागणार नाही।